नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला ड्रायफ्रूट कुल्फी दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी मी हे एक ग्लास दूध घेतलं आहे, ही पाऊण कप साखर घेतली आहे, पाऊण वाटी, अर्धा वाटी दूध पावडर घेतली आहे, थोडीशी मी वेलची पावडर घेतली आहे, हे केशर घेतलं आहे आणि हे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत, बदाम, पिस्ते आणि काजू घेतले आहेत. तर मी आता सुरुवात करते. तर मी कुल्फी बनवण्यासाठी ही गॅसवर कढई ठेवली आहे. त्याच्यामध्ये मी हे जरासं पाणी घालून घेते, म्हणजे काय दूध चिकटणार नाही. त्याच्यामध्ये मी हे 1 ग्लास दूध घालते आहे. हे चांगलं मी आटवून घेते. तर हे दूध आता थोडंसं कोमट झालं आहे. तर ह्यातलंच मी हे थोडंसं दूध ह्या दूध पावडरमध्ये मिक्स करून हे करणार आहे. तर माझं हे दूध थोडंसं आटलं आहे. ह्याच्यामध्ये मी आता ही साखर घालून घेते. ही पाऊण वाटी साखर आहे. ह्याच्यामध्ये मी ही ड्रायफ्रूटची पावडर घालते. ह्याच्यामध्ये मी ही वेलची पावडर घालते. ह्याच्यामध्ये मी ही दूध पावडर घालते. कोमट दूध घालून मी हे करून घेतलं आहे, मिक्स करून घेतलं आहे. तर ह्याच्यामध्ये मी हे केशर घालते. आणि सतत ढवळत राहून मी हे मिश्रण आटवून घेते. तर हे कुल्फीचं मिश्रण तयार झालं आहे, पूर्णपणे गाढ झालं आहे ते. तर हे मी आता थंड करून घेते आणि थंड झाल्याच्या नंतर मी कुल्फी मोलमध्ये घालून घेते. अशा प्रकारे मी हे कुल्फीचं मिश्रण ह्या मोलमध्ये भरून घेते. तर ह्याला मी ह्या कपाला हा फॉईल पेपर लावून घेते. त्याला हा रब्बल बँड लावते. तर ह्याला मी अशी ही मधोमध चीर पाडते आणि त्याच्यामध्ये हा चमचा टाकते. तसंच मी ह्या दुसऱ्या भांड्याला सुद्धा हे करते, मोलला हे लावून घेते आणि रबर बँड लावते. तर अशा प्रकारे ह्या माझ्या 3 कुल्फ्या तयार झालेल्या आहेत. तर ह्या मी 8 तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवणार आहे.